चला मॅच चालू करायची आहे. टाइम वेस्ट करायचा नाहीये अजिबात, कारण अंतिम क्षणी जर बॅड लाईट झालं तर त्याचा फटका तुम्हालाच बसेल. कारण कितीही बॅड लाईट झालं तरी ही मॅच आजच फिनिश करायची आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शिरुविक, एक दमदार खेळाडू पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती सुद्धा आपण पाहतोय हितेश पाटील. पहिला चेंडूवर मिस टाइम फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय शिरूच्या रूपात मोठा धक्का. अगदी पहिला चेंडूवरती शिरूचा मोठा अडथळा दूर करत असताना पाहायला मिळतोय. शिरू बाद झालाय. खूप मोठा धक्का म्हणावा लागेल सचिन साळुंके प्रतिष्ठान संघासाठी. हितेश वर्सेस शिरू अशी ही लढत होती. आणि हितेश पाटील यांना सुद्धा विनंती आहे की षटक क्रमांक पहिला आपण मैदानावरती पाहतोय. 4 धावा धाव फलकावरती 5 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. हितेश पाटीलची गोलंदाजी अत्यंत तिखट पाहायला मिळाली. अगदी भेदक टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी केली. अँड इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू स्पीड अप, प्लीज हरी अप गाईज, कारण की आपल्याला लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. एका षटकानंतर आपण हितेशची गोलंदाजी पाहतोय. 5 धावा त्याने दिल्यात, 1 विकेट जरूर घेतली आणि महत्त्वाची विकेट शिरुविक, ज्याने की भरपूर सामन्यांचा अनुभव आहे. शिरुविकला कुठल्याही स्पर्धेचं नाव घ्या, सगळ्यात मोठी स्पर्धा रतनबुवा पाटील चषक असो त्यामध्ये सुद्धा शिरुविक खेळलाय. सुप्रीमोमध्ये सुद्धा खेळलाय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी तिथे सुद्धा खेळलाय. आणि अलिबाग प्रीमियर लीग ज्याचं पहिलं सीझन झालं होतं तिथे सुद्धा ज्याने चषक उचलला होता तो शिरुविक, आणि तो पहिल्या चेंडूवर बाद झालाय. दबाव आहे, दबाव आहे, दडपण आपण पाहतोय. आणि या दडपणाखाली ऋषी वाळेकरला जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल. परंतु हितेश मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. आकाशाला गोलंदाजीला पहिला चेंडूवरती हल्ला बॉल पाहायला मिळालाय. चेंडूवरती मोठा स्ट्रोक आलाय आणि येस इट्स अ बिग
होता चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय. धाव फलकावरती 11 धावा लागल्यात. 11 धावा. षटक क्रमांक दुसरा आहे आकाश आणि आधीच्या चेंडूवर आकाशला मात्र आकाश दाखवलं होतं. महेश नाही. प्रलय इथे धावसंख्या नक्कीच कमी पाहायला मिळेल आणि लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल, कारण हवा आपण पाहतोय पूर्णपणे थांबलेली आहे आणि जरी इथे 35 धावा झालेल्या तरी एक चांगले मॅच पाहायला मिळेल. अगदी टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. नक्कीच दोन्ही नेतृत्व आपण पाहिलं तर त्यांना भरपूर असा अनुभव खेळण्याचा आहे टेनिस क्रिकेट मधला. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कमी स्कोरचा सामना सुद्धा कशा आपला खिशामध्ये घालायचा आहे. स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय 12 धावा पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मात्र मैदानावरती होत असताना पाहायला मिळाले. यावेळी ऋषीचा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळालाय. चेंडू फरार होतो सीमा रेषा पलीकडे. यस वेलकम बाउंड्री फॉर टीम. केलं होतं आणि तिथे मात्र विजेतेपद त्याच्या नेतृत्वाने मिळवून दिलं होतं असं ऋषी वाळेकर खेळतोय. तिथे सुद्धा अशा पद्धतीचे स्विच हिटचे फटके आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळाले. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होणार आहे ऋषी. चौकार आलाय. आकाश दुसऱ्या बाजूने. बाहेरचा चेंडू होता अंगापासून दूर, त्याला खेळण्याचा प्रयत्न परंतु भरपूर असा बाहेर उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू यष्टीरक्षकापर्यंत जाऊन पोहोचतोय. इथे मात्र अवांतर स्वरूपात धाव अर्जित होत असताना धावफलकावर पाहायला मिळत आहे. 17 अर्थातच खतरा. 17चा आकडा. 2 चेंडूचा खेळ शेष. नेक्स्ट बॉल. ओहो इट्स अ क्लास कडक फंटास्टिक शॉट बाय ऋषी. नक्कीच असं वाटत नाही ऋषी उजव्या हाताने खेळतोय की डाव्या हाताने खेळतोय. खूप पद्धतीचे असे स्विचिंग हिट त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आधीचा चौकारचा सुद्धा स्विच हिट जो की व्यासपीठाकडे चेंडू आला, तदनंतरचा सुद्धा षटकाराच्या दिशेने 23 धावा घेऊन गेलाय. रिव्हर्स शॉट ही ऋषीची आयडेंटिटी आहे. हा त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे आणि मैदानावरती मात्र आपण पाहतोय आज तो 2 रिव्हर्स स्वीप खेळलाय. अगदी तगडे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. यावेळी मात्र आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या वरून फ्लाय होत असताना आणि यावेळेला एक दर्जात्मक दर्शनीय दिलखेचक षटकार. आणि ऋषीने नक्कीच दाखवलेलं आहे की मी प्रत्येक प्रकारचा फटका खेळण्यासाठी क्वालिफाय आहे. रिव्हर्स हिट केले. पाणी कृपया पाणी घेऊन जायचं आहे. आमचे स्वयंसेवक पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करायची आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आणि ऋषी दाखवतोय मात्र प्रत्येक पद्धतीचा फटका क्रिकेटच्या क्षेत्रामधला मी खेळण्यासाठी सज्ज आहे. रिव्हर्स हिट प्रकारचे फटके पाहिले आणि यावेळी कॉर्नर क्षेत्रामधून येणारा हा षटकार. 7 धावांनी धावसंख्येचा आलेख मात्र वर चढत असताना पाहायला मिळत आहे. 29चा आकडा आतापर्यंत धावफलकावर सजलेला दिसलाय. 1 विकेट जरूर गेली होती शुरूची. वाटत होतं की संघ कमी धावसंख्या बनवेल प्रितेश, परंतु ऋषी वालेकर ड्रायव्हिंग सीटवर आहे सध्या आणि जिथे पाहिजे त्या दिशेला गाडी मात्र भरधाव वेगाने घेऊन जात आहे. निश्चितपणे क्रिकेटमध्ये तुमच्या माइंडसेटला खूप इम्पॉर्टंट असतं आणि इथे आपण पाहतोय ऋषीच्या बॅट मधनं आता अगदी कॉन्फिडन्स वाले स्ट्रोक येत आहेत. त्यामुळे मात्र आपण पाहतोय 29 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक 3 आशु पांडे घेऊन आलेला आहे. 29 धावा धावफलकावर सजलेला पाहायला मिळतात. आशु पांडे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना बॅकफुटला गेले. कव्हर पॉईंटच्या दिशेला पंच केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावेपर्यंत 1 धाव खेळपट्टीवर इथे बनवण्यात आलेली आहे आणि 1 धाव ही महत्वाची आहे कारण की या एका धावेने ऋषी वालेकरला स्ट्राईक मिळणार आहे जो की जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. हवा ज्या दिशेने येतोय त्या तो एंड उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र हेल्प करणार आहे. पाहायचं आहे आशु पांडेच्या पुढल्या चेंडूवर ऋषी वालेकर काय फटके खेळणार. Oh ho ho! It's a classic 6. Beautiful, magnificent षटकार from ऋषी वालेकर. आता ऋषीला थांबवणं अशक्य आहे.
ओम स्पोर्ट पोनाड संघ पूर्णपणे बॅकफूट वरती, कारण ऋषी मात्र संध्याकाळच्या या सत्रामध्ये अगदी वादळी तुफानी एक्सप्लोसिव्ह इनिंग मैदानावरती साकारत असताना अगदी लांब लांब वरचे पल्लेदार षटकार ऋषीने ठोकलेत. थोडासा अंधुक प्रकाश आहे, परंतु ऋषी वालेकरने मात्र नाईट विजनची गॉगल घातलेली आहे आणि इथे तडाखेबंद अशी फटकेबाजी करतोय. पॉन्टिंगची आठवण करून दिली 2023-2003 मध्ये भारताविरुद्ध फलंदाजी करत असताना फायनलचा सामना, आणि तिथे मात्र जबरदस्त फलंदाजी फटकेबाजी केली होती. तसाच मात्र ऋषी वालेकरचा एक झंझावात आपल्याला आता पाहायला मिळतो. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून, धावसंख्या पुढे सरसावले 36 या आकड्यांवर. यावेळी अगेन मिस टायमिंग शॉट आहे, इथे पकडावं लागेल. येस, इट इज अ विकेट. फलंदाज ऋषी वालेकर बॅक टू दी पॅव्हिलियन. मोठा मासा मात्र आपण पाहतोय आता गळायला लागलाय. या विकेटची प्रतीक्षा होती ओमस्पोर्ट पोनाड संघासाठी आणि ती विकेट मात्र मिळाले, परंतु ती खूप उशिराने आलेली आहे असं मी तर म्हणेल, कारण की ऋषी वालेकर त्याची जी कामगिरी करायची होती ते नक्कीच त्याने करून दाखवलेली आहे. 24 धावा वैयक्तिकपणे करत असताना इथे दिसलाय ऋषी वालेकर. षटक क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रितेश अजूनही नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय. प्लीज स्पीडअप स्पीडअप. सचिन साळुंके प्रतिष्ठान, आपले खेळाडू उशिराने आतमध्ये एंट्री मारत आहेत, कृपया आम्हाला सहकार्य करा, सहकार्य करा, कृपया मदत करा. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती 36. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामधील. पॉइंटच्या दिशेला कट केलाय, क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू होतोय सीमा पार, येतोय 4 धावांचा हा घणाघाती वार. पाळणा फेडणारा प्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. पॉइंटच्या अगदी बाजूने हा फटका लगावला होता आणि अत्यंत फुल्लातून क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलने खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. नक्कीच अक्षय अशी फलंदाजी त्याने दाखवून दिली. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, खूप बाहेरून चेंडू गेलाय. पंचांकडे एकदा नजर टाकले, दाद मागितले, पंचांनी दाद फेटाळून दिले. डॉट चेंडू आलाय, कोणतीही धाव नाही. या क्षणी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या आकड्यांपर्यंत. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधला. घेऊन येत आहे आशु पांडे. यावेळी अक्षयच्या बॅटमधून समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे मात्र अक्षय पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटक समाप्त झाल्यानंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 40 या आकड्यांपर्यंत जाऊन थांबलेले आहे. विकेट गेलेल्या आहेत त्या तब्बल 3. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली शुरविक, दुसरी विकेट ऋषी वालेकर ज्यांनी अप्रतिम पार्टनरशिप केली आणि ती पार्टनरशिप फोडून काढली अर्थातच आशु पांडेने. तदनंतर शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपातून विकेट घेत असताना बाद झालेला आहे अक्षय पाटील. 3 षटकांती टोटल धावसंख्या पाहायला मिळतात ती 40. मित्रांनो स्पीडअप करा, पटापट आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला आधी एक कॉल दिला होता, एक वॉर्निंग दिली होती, कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. या षटकातील पहिल्या सत्रामधील शेवटचं षटक, 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक. प्रणय सज्ज होत असताना आपल्या ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फटका फुल्लातून आहे. आकाश मात्र अगदी लॉंग चेस करतोय आणि चांगल्या पद्धतीने आकाशने ते फील्ड सुद्धा केलेलं आहे. धाव फलकावरती 42 धावा लागल्यात. 50+ जाण्याचा मानस मनोदय असणार आहे टीम सचिन साळुंके प्रतिष्ठान संघाचा. ओम स्पोर्ट पोयनाड संघाने मात्र कमबॅक केले. प्रलय नक्कीच ओम स्पोर्ट्स पोयनाड सुरुवातीला जोपर्यंत ऋषी वालेकर खेळत होता तेव्हा वाटत होतं की ही धावसंख्या 60-70च्या घरामध्ये जाऊ शकतो, परंतु विकेट आल्यानंतर दबाव. पुढला चेंडू गुडलेन स्पॉट वरून टप्पा घेतल्यानंतर चेंडूला मात्र शॉटम पुल करत असताना काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये ते पाहायचं आहे. डाईव्ह मारले शेवटच्या क्षणी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय हा सुपूर्द केलेला आहे रेफर करण्यासाठी. सुपर डुपर डाईव्ह शेवटच्या क्षणी इथे मारत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. धाव 1ने 100% पुढे जाणार. दुसरी धाव आहे की नाही हा मात्र निर्णय आपल्याला तिसऱ्या पंचांकडून कळणार येणार आहे. सचिन साळुंके प्रतिष्ठान आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओम स्पोर्ट्स पोयनाड. नॉट आउट, इट्स अ नॉट आउट. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलेला आहे आणि जी त्याने डाईव्ह मारली त्याचं फलश्रुती इथे होत असताना दिसले.
2 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात शेवटच्या षटकापर्यंत. टोटल धावा बनलेल्या आहेत ते 44 44. फुल टॉस, त्याच्यावर मारा केलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये नाही, परतवलंय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत आलाय आणि धावा जाऊन बनलेल्या आहेत त्या 45. शेवटचा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. ओम स्पोर्ट्स पोयनाड आपल्याला बघायचं आहे किती धावसंख्या चेस करण्यासाठी बनवणार आहेत. सचिन साळुंके प्रतिष्ठान फलंदाजी करतोय. ओम स्पोर्ट्स पोयनाड किती अजून धावा खर्च करणार आहेत. यावेळी फुल टॉस, त्याच्यावर एकच वार, चेंडू सीमा पार आणि हा येतोय 6 धावांचा षटकार. 6 धावा. आता मात्र प्रतिकारच्या बॅट मधून आक्रमक अशी फटकेबाजी पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी होते आणि चौथ्या चेंडूवर मात्र षटकार आलाय. टोटल धावसंख्या 50 क्रॉस केल्यानंतर 51 रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर साठीचा रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडून चेक केला जाणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे पंच. 50 अप ऑन द बूट. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र एज लागले, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असताना शॉट थर्डमान रिझनला क्षेत्ररक्षक आहे. येथे मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती आणायचं होतं प्रतिकार याला, परंतु आपण पाहतोय धावफलकावरती एका धावेचे ऍडिशन होत असताना आणि आता धावसंख्या प्रलय 52 पर्यंत जाऊन पोहोचले. खूप धावसंख्या झालेली आहे प्रितेश. असं वाटत होतं सुरुवातीला शिरुविकची विकेट गेल्यानंतर धावा बनणार नाहीयेत, परंतु धावा बनल्यात. फुलटॉस आलाय, त्याच्यावर प्रहार केलाय. इथे मात्र थेट विकेट, फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 4 नंतर टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 52. जिंकण्यासाठी 53 धावांचं आव्हान सामोरे असेल ते ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघासाठी. त्वरा करा, लवकरात लवकर स्पीडअप करा. सोळा धावा बनवल्या. खूप चांगली खेळी महेशच्या माध्यमातून सुद्धा इथे पाहायला मिळाली. गोलंदाजी लाईनअप आपण पाहिलं तर हितेश सर्वप्रथम गोलंदाजी चांगल्या रीतीने गोलंदाजी केली त्याने. पहिली विकेट शिरूच्या माध्यमातून घेतली. तदनंतर 5 चेंडूवर 5 धावा देत टोटल 5 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. आकाशाला 24 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला ऋषी वालेकरकडून पाहायला मिळाली. आशु पांडे आल्या, त्यांनी 11 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. तदनंतर प्रणय आला, शेवटचं षटक घेऊन त्याने 12 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतल्या. आणि क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. मी विनंती करतो सचिन साळुंके प्रतिष्ठान, आपणास कोणत्याही स्वरूपाचा विलंब करू नका. आपल्याला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हितेश आणि त्याच्यासोबत त्याचा साथीदार मृणाल. हितेश आणि मृणाल सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाच्या माध्यमातून आघाडीचे फलंदाज धावा बनवायचे आहेत 53. 53चा पाठलाग कसा करणार आहेत यासाठी मृण्मय, हितेश आणि मृण्मय. हे काय लिहिलं जमाल पण आम्हाला समजलं पाहिजे ना. मृण्मय मृणाल चुकीचं.
होम स्पोर्ट्स पोयनाड सचिन साळुंके प्रतिष्ठान मृण्मयी स्ट्राईकच्या एंडकडे आपल्याला मृण्मयी पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकच्या एंडकडे हितेश पाटील डावकर हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज इकडे पाहायला मिळेल. मृण्मयी गोलंदाजी मार्गावर आपल्याला दिसेल. शुरुविक आणि शुरुविक यांना नम्रतेची पुन्हा एकदा विनंती की आपण सामना सुरू करण्यात यावा. पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलेच षटक, त्यामुळे आपल्याला ऑन साईडला क्षेत्ररक्षण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक दिसतोय. मिड ऑन रिझन पूर्णपणे मोकळा आहे. स्क्वेअर लेग रिझन पूर्णपणे मोकळा आहे. ऑफ साईडला आपण पाहिलं तर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हरला क्षेत्ररक्षक, मिड ऑफ रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू या सामन्याचा कट करत असताना कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून जिथे जास्त क्षेत्ररक्षणाचा सापळा रचलेला आहे तिथून मात्र 2 धावा आल्यात. ऑन साईडला आपण पाहिलं तर एकच क्षेत्ररक्षक दिसतोय आपल्याला मिड विकेट रिझन मध्ये, परंतु ऑफ साईडला संपूर्णपणे सापळा रचलेला आहे. तिथे मिस स्पीड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या सुरुवात होते 2 या आकड्यानेशी. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा शुरुविक गोलंदाजी मार्गावर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, पहिल्या चेंडूवर धाव गेल्यानंतर कमबॅक कसा करावा, कमबॅक कसा असावा हा मात्र शुरुविक दाखवून देतोय. आखूड टप्प्याचा चेंडू अगदी यष्टीरक्षकाचा वेध ऋषी वालेकर याच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या स्थिर राहणार आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 2 मध्ये 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्गावर आहे. अगेन चेंडूवर बोट फिरवली कव्हरच्या क्षेत्रामधून, एक्स्ट्रा कव्हर मध्ये रिझन मधून क्षेत्ररक्षक धावत आला चेंडूवर आणि तिथून सुद्धा एक धाव इथे खेचत असताना आता मात्र हितेश पाटील याच्याकडे आलेली आहे फलंदाजी. पहिल्याच चेंडूवर हितेशने शुरुविकला बाद केलं होतं. आता शुरुविक हितेशला बाद करेल का पाहायचंय आपल्याला. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. प्लीज स्पीड अप. यावेळी ऑफ साईडला पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आलाय. मिड ऑफ मध्ये आलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक गेलाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. स्क्वेअर लेगला एक, तदनंतर 2 क्षेत्ररक्षक वाईडिक्स लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर कॉर्नर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक दिसतोय. पुढला चेंडू राऊंड द विकेट. फुल टॉस होता, त्याच्यावर मात्र टॉस करता आलं नाही त्याला आणि इथे निर्धाव चेंडू असेल. स्पर्श नाही, कोणत्याच पद्धतीचा ब्रश न करता चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे पाहायला मिळत आहे चेंडू राहिलेले आहेत ते 2. हा सुद्धा डॉट चेंडू. ज्या पद्धतीने हितेशने सुरुवात केली होती तशीच सुरुवात शुरुविक करतोय. अगेन जोरदार प्रहार केले. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवलंय. हा पहा, ही असते मोठ्या खेळाडूची निशाणी. हितेशचं ज्या बाजूला फलंदाजी चांगली चालते, ज्या बाजूला फटकेबाजी करतो त्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक त्याने ठेवला होता. चेंज ऑफ फील्ड अगेन आपल्याला पाहायला मिळेल. 1 to go. लास्ट चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 धावा धावफलकावर सजलेला पाहायला मिळतात. एकही विकेट नाही. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा अँगल बदलून समोरच्या दिशेला मिड ऑन क्षेत्रामधून एक धाव. एका षटकाची समाप्ती. एकानंतर टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 5. सचिन साळुंके प्रतिष्ठान या संघाने सुद्धा पहिलं षटक पाहिलं तर त्यांनी सुद्धा 5 धावा बनवल्या होत्या. पण एक वेगळं पण काय होतं तर त्यांच्यामध्ये एक विकेट गेली होती. होम स्पोर्ट्स पोयनाड यावेळी धावा बनवतोय तो 5. अजूनपर्यंत एकही विकेट नाहीये. आता मात्र हात खोलावे लागतील. नेक्स्ट गिअरमध्ये गाडी चालवावी लागेल. ते अर्थातच मृण्मयी आणि हितेश दोघांमध्येही तेवढी क्षमता आहे, दोघांमध्येही तेवढी ताकद आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा सांगतोय, स्पीडअप करायचा आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावर आपल्याला दिसेल स्वतः ऋषी वालेकर, जो सध्याच्या हंगामामध्ये खूपच फॉर्मात पाहायला मिळाला. जिथे जिथे सामने खेळतोय, जी जी स्पर्धा खेळतोय त्या स्पर्धेमध्ये मात्र आपल्या नावाची छाप सोडत असताना ऋषी वालेकर हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 याच कारणामुळे कर्णधारांनी त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलेला आहे. पहिला चेंडू घेऊन येणार MIDC एंडच्या दिशेने ऋषी वालेकर टू मृण्मयी. पहिला चेंडू आखूड टप्पा शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र खूपच दूर राहिलेला आहे. वाईडच्या स्वरूपातून एक धाव. धावसंख्येमध्ये बढोती. टोटल धाव मानलेल्या आहेत त्या 6. वाईडच्या स्वरूपातून अवांतर धावा. 53 धावांचं पाठलाग. प्रेक्षकांच्या नजरा आहेत. कोणता संघ पुढे जाणार, कोण मागे थांबणार. उद्याचा शेवटचा दिवस असेल. बॅकवर्ड पॉइंटला कट.
क्षेत्ररक्षक आहे थर्डमॅन मधून धावत आलाय. तत्पूर्वी एक धाव इथे अर्जित केली गेले खर्च केली गेलेली आहे ती ऋषी वालेकरच्या कडून. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 7. षटक क्रमांक दुसरा आहे. 53 धावांचा पाठलाग जोरदार फटकेबाजून केला जातो पण ती जोरदार वाली फटकेबाजी अजूनपर्यंत ओम स्पोर्ट्स पुयनाड या संघाच्या माध्यमातून आलेली नाहीये. हितेशचा बल्ला शांत आहे. कधी करेल तो सीमारेषेचा पार पल्ला पाहायचा आहे. नेक्स्ट बॉल ऋषी वालेकर टू हितेश. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये किंचितसा बदल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक हलवण्यात आलाय. लोअर फुल टॉस त्याच्यावर प्रहार केलाय ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षक थोडीशी चुका केल्या गेल्यात अक्षय कडून. त्याला कव्हर अप केलं गेलंय मागच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक धावत आले त्यांनी त्याला कव्हर केले. तत्पूर्वी एक धाव मात्र इथे आलेली आहे. टोटल धाव बनलेल्या आहेत त्या 9. पार करायचा आहे 53चा आकडा. या स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व टिकवायचं असेल तर 53 धावा बनवायला लागणार आहेत. पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे संधी आहे आणि जबरदस्त झेल टिपतोय आणि इथे हितेशचा खेळ संपतोय. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू दी पॅव्हिलियन. ते विकेट मात्र घेतलेली आहे हितेशच्या स्वरूपातून. महत्वाचा हादरा बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ओम स्पोर्ट्स पुयनाड या संघाला. प्लीज स्पीड अप. ओम स्पोर्ट्स पुयनाड आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील तरच मात्र चेंडू दिसणार आहे. आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ शुरूविक तुम्हाला सुद्धा विनंती आहे की आम्हाला इथे सहकार्य करायचं आहे. राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आहे आणि हा दुसरा दिवस शेवटचा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसामधला उद्या सुद्धा सकाळीच लवकरात लवकर सामने चालू होतील. उर्वरित सामने जे असतील सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर इथे उपस्थिती दाखवायची आहे. पुढला चेंडू नेक्स्ट बॉल ऋषी वालेकर. प्रणय स्लोअर वनचा वापर इथे करत असताना डायरेक्ट हिट. मयूर पुन्हा एकदा आलाय तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट झाला नाहीये अजूनपर्यंत. भेदक नजर आलेली नाहीये. रवींद्र जडेजा सारखी भेदक नजर हवी. जेव्हा जेव्हा रवींद्र जडेजाच्या हातामध्ये चेंडू जातो तेव्हा तेव्हा मात्र डायरेक्ट हिट होतोच होतो. यष्ट्या उद्ध्वस्त होतात. आणि इकडे पाहायला मिळतंय दुसरा षटक. शेवटचा 2 चेंडू बाकी आहेत. टोटल धावा बनलेल्या आहेत 10. 53 करायच्या आहेत. 14 चेंडू 43 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. पंचांकडे जोरदार अपील केले आणि अपील उचलून धरत असताना पंचांनी मात्र बाद केलेला आहे. इथे पुन्हा एकदा विकेट. बाद झालेला फलंदाज मृण्मय बाद झालेला आहे. नवीन फलंदाज चाललाय मैदानाच्या आतमध्ये तेजस. ती वैद ना उद्या पहिला सामना होताना दिसणार आहे आपल्याला. वादळ क्लब शहाबाज वर्सेस भागीरथी 11 मेडेकार. वादळ क्लब शहाबाज वर्सेस भागीरथी 11 मेडेकार. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे. 8:30 वाजता चेंडू टाकला जाणार पहिला. ठीक 8:30 वाजता. आपण 8 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. आणि पंचांना सुद्धा विनंती आहे 8:30 वाजता पहिला चेंडू टाकला जाणार आहे. आपण सुद्धा इथे उपस्थित राहा. युट्यूब तसेच डीजे मास्टर आपल्याला सुद्धा नम्रतेची विनंती. डावकुरा हाताचा फलंदाज तेजस गेलेला आहे. यावेळी मागे गेले चेंडू मिसफिल्ड होतोय. 1 धाव पूर्ण. मयूर कडून मिसफिल्ड होत असताना 1 धाव पूर्ण. धावा संख्येमध्ये 1 ने ऍडिशन. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 11. वादळ क्लब शाहबाज वर्सेस भागीरथी 11 मेडेकार. दोन्ही संघाने 8 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. पंचांना सुद्धा नम्रतेची विनंती. युट्यूब तुम्ही सुद्धा जवळपास 8:15 पर्यंत आपला सेटअप पूर्ण करायचा आहे. डीजे मास्टर आपल्याला सुद्धा विनंती आहे
आणि काल आजही तुम्ही आमच्या विनंतीस मान दिलात. आम्ही इथे आलो तेव्हा तुमचा डीजे वाजत होता, त्याबद्दल आजच्या दिवशी लवकर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पंचांना सुद्धा एक नम्रतेची विनंती, आपण सुद्धा लवकर या. ठीक 8:30 वाजता आपण पहिला चेंडू टाकणार आहोत. दरम्यान 53 धावांचं आव्हान आणि ते पार करत असताना 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकानंतर टोटल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या बनलेल्या आहेत त्या 11. 2 विकेटच्या मोबदल्यानंतर खूप धावा हव्यात. तेजस आहे डावकर हाताचा फलंदाज, नवीन गोलंदाज आलाय. शंतनूच्या या चेंडूवर मोठा प्रहार, वर गेलाय चेंडू. ओ हो 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 हो, व्हॉट झेल, टिपतोय झेल आणि मात्र तेजसचा संपतोय इथे खेळ. विकेटचं पतन. खूप सुंदर झेल तेजस कडून. तेजस बाद झालेला आहे. महेश कडून, महेश नाईक होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 3 वेळा या संघाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल, सुंदर झेल पाहायला मिळाला आणि तेजसला मात्र पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात आलाय. पलाश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. आणि इथे डॉट चेंडू. पलाश आलाय पहिला चेंडू खेळत असताना, उजव्या हाताचा फलंदाज. एवढे मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग, मिस जजमेंट चेंडूचं. इथे सुद्धा 1 धाव ऍडिशन होईल. षटक आपण पाहतोय, तिसरं षटक, धावसंख्या झालेली आहे ती 12. यावेळी अगेन एज लागतोय, मागच्या दिशेला चेंडू गेलाय, यष्टीरक्षक कॅच करतोय, फलंदाज बाद. ओन स्पोर्ट्स पोयनाड. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे प्रतीक. प्रतीककडे जबाबदारी असेल, थोडासा अंधुक प्रकाश. टॉस उडवताना आपल्याला पाहिलं जी के क्षेत्ररक्षण सर्वप्रथम करत असताना आपल्याला दिसले ओम स्पोर्ट्स पोयनाड, परंतु यावेळी फलंदाजी अंधुक प्रकाशात. अगदी टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू यष्टीरक्षक शिरू यांच्या दस्तानामध्ये गेलाय. यावेळी सुद्धा निर्धाव. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती स्थिर 12 या आकड्यांवर. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू. 53 धावांचा पाठलाग करायचा होता. यावेळी अगेन खाली चेंडू होता, लोअर फुल टॉस, त्याला ऑन साईडला विरकावून दिलाय. मिड विकेट रिजन मधून चेंडू जात असताना इथे मात्र रनआउट. प्रतीक फलंदाज बाद. फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 13. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी, अर्थातच 6 चेंडू आजच्या दिवसामधील. उद्याच्या दिवशी वादळ क्लब शहाबाज आणि त्यांच्यामध्ये विरुद्ध भागीरथी 11 मेडेकार. वादळ क्लब शहाबाज आणि त्यांच्या विरुद्ध भागीरथी 11 मेडेकार असा पहिला सामना रंगताना दिसणार आहे. तरी दोन्ही संघांनी कृपया इथे ठीक 8 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. ठीक सकाळी 8:30 वाजता पहिला चेंडू इथे टाकला जाणार आहे. आम्हाला सहकार्य करा, कारण की उद्याच्या दिवसात राहिलेले सामने आपण पुढल्या दिवसामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. उद्या शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे सहकार्याची अपेक्षा करतोय आम्ही. ओव्हर द विकेट लेफ्ट हँड बॉलर. पहिला चेंडू ओम साठी, पलाश साठी. पलाश साठी पहिला चेंडू. स्ट्राईकच्या एंडकडे पलाश, नॉन स्ट्राईक एंडकडे ओम दिसतोय.
आणि इथे गोलंदाजीमध्ये चेंज होणार आहे, थोडीशी दुखापत झाली आहे गोलंदाजाला. टोटल धावसंख्या पहिल्या चेंडूवर डॉट. धावा बनलेल्या आहेत त्या 13. 53 धावांचा पाठलाग करायचा होता. नवीन गोलंदाज आले, गोलंदाजीमध्ये परिवर्तन मयूर. नवीन गोलंदाज मयूर थोडासा अंधुक प्रकाश आहे, त्याच्यामुळे फलंदाजांना सुद्धा त्रास होत असावा खेळण्याचा. आकुट टपाचा चेंडू ऑफ एसटीचा बाराचा बाहेर आणि हा नो चेंडू. मयूरचा पहिला चेंडू, पंचांनी सिग्नल दिलेला आहे नो. नोच्या स्वरूपातून अवांतर धावसंख्येमध्ये भर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा बनलेल्या आहेत 14. 53चा टार्गेट पार करायचा होता ओम स्पोर्ट्स वैनाड या संघाला. शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आणि हा फ्री हिटचा फटका. प्रत्येक येणारा नो चेंडू फ्री हिट. अगेन अगदी खोलात टाकलेला चेंडू, पंचांकडे जोरदार अपील. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेकडे चेंडू गेलाय. एकच धाव मागणी, एका धाव्याने ॲडिशन. उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. 15 धावा बनलेल्या आहेत. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. मयूर चांगला ड्राईव्ह केलाय स्ट्रेट हँडने. वर्टिकल बॅटने समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना व्ही मधून वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक धावत आलाय. तत्पूर्वी एक धाव खेळपट्टीकडे घेत असताना पाहायला मिळालाय. काहीशा चेंडूंचा खेळ बाकी. पुढला चेंडू यावेळी शॉर्ट टर्म पूल समोर वर गेलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय, जज होणार नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू पडलाय. धाव मिळणार आहेत 1, परंतु ही झेल नाहीये. पुढला चेंडू बाकी. 2 चेंडूचा खेळ शेष. ओम स्पोर्ट्स वैनाड आणि सचिन साळुंके प्रतिष्ठान असा हा शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. हो, पूल करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. 1 टू गो. वाईट अवांतर स्वरूपाने धाव. टू टू गो. अठरा धावा बनल्यात. यावेळी चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेमधून, परंतु हा झेल. चांगला फटका होता. क्रिकेटिंग मध्ये थोडासा कठीण फटका असतो. कव्हरच्या डोक्यावरून षटकार खेचण्याचा तो प्रयत्न मात्र इथे दिसला. प्रयत्नांना अपयश. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशु पांडे. 1 टू गो. यावेळी शेवटचा चेंडू होता आणि विजयी झालेला संघ आहे सचिन साळुंके प्रतिष्ठान. विजय संघाचे अभिनंदन.